या भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय अतुल बेनके यांनी आपले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना यावेळी बहुमूल्य मार्गदर्शन केले। पाहुयात काय म्हणाले अतुल दादा बेनके। सुरुवातीपासूनच प्रत्येक वक्त्याने ते सांगितले की 10वी आणि 12वी ही किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर जे दिशा घ्यायची आहे, त्या वाटा घ्यायच्या आहेत, त्याच्यासाठी आपण नेमकी काय काय केलं पाहिजे। पण मुजावर साहेबांपासून पांडुरंग पवार साहेबांपर्यंत प्रत्येक जण सांगतो, प्रत्येक पालकाला माहिती, प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती की आपण आता पुढं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे। कारण या बोर्ड एक्झाम्स आहेत, बोर्ड एक्झाम्समध्ये त्याची पात्रता, त्याची गुणवत्ता सिद्ध होते आणि जगताप साहेब सांगायला आनंद होतो की यंदाचा 10वीचा आणि 12वीचा निकाल इतका चांगला लागलाय की आमची सगळी मुलं इतकी हुशार झालेत, इतके यांनी यश प्राप्त केले, आता यांना आपण नेमकी काय सांगणार आहे असा प्रश्न माझ्या तरी मनामध्ये पडतो। पण खरं आहे, जसं क्रिकेटमध्ये पॉवर प्ले असतो तसा 10वी आणि 12वी हा जीवनातला पॉवर प्ले आहे। या पॉवर प्ले नंतर आपल्याला नेमकी दिशा काय द्यायची, संभ्रम अवस्था सर्व विद्यार्थी आणि पालकांची असते, नेमकी दिशा आपल्याला काय करायचं। आपल्याला जे दिसतं तेच आपल्याला असं वाटतं की आपण ते केलं पाहिजे, जेणेकरून ती दिशा निवडताना आपली ती मोठी चूक होती। ह्या क्षेत्रामध्ये गेलं तर पालकांना वाटतं सध्या इसका जमाना आहे, कम्प्युटर का जमाना आहे, कम्प्युटरचं शिक्षण आपण घेतलं तर माझ्या मुलाला चांगली नोकरी लागेल, चांगला पगार भेटेल, चांगले पैसे भेटतील, या भुलभुलैयामध्ये पण चूक होती। हा जो कार्यक्रम आहे हा आपली सगळ्यांची दिशा बदलून टाकणारा कार्यक्रम आहे। आजपासून आपण एक वेगळ्या दिशेने नेमकी काय दिशा घ्यायची हे ठरवणार आहोत। कुठली दिशा घ्यायची, काय करायचं हे आपल्याला कथेसर इथं सांगणार आणि ती दिशा घेतल्यानंतर आपण कसं वागायचं, काय करायचं, कसं करायचं ते जगताप साहेब इथं सांगणार। आणि म्हणून हा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। विचार माझ्या मनातून आला, पण प्रत्यक्षात युवा मंचचं सर्वच कार्यकर्ते, मग सूरज आहे, अतुल बांबिरे आहे, बाळा सदाकाळे, सर्वांनी, राहुल गावडे असतील, या सगळ्यांनी मिळून जो प्रत्यक्षात आणला, मी खऱ्या अर्थाने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। जीवन हे कॉम्पिटिशन आहे, कष्ट केल्याशिवाय, पॉवर प्ले केल्याशिवाय आपण यश प्राप्त करू शकत नाही। आता कॉम्पिटिशनचा जमाना आहे, मुजावर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय। म्हणून तुम्हाला जे क्षेत्र आवडेल ते तुम्ही निवडा, पण नेमकी दिशा काय द्यायची ही दिशा ठरवण्यासाठी आज आपण सर्वजण बसलोत आणि हे दोन व्यक्ती तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आजपासून। म्हणून हा जो कार्यक्रम घेण्याचा योग आम्हाला सर्वांना आला त्याच्याबद्दल मी सर्व ज्यांनी हातभार लावला त्यांचा आभार मानतो। इथून पुढच्या कालावधीमध्ये पण या कार्यक्रमानंतर ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलला पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग म्हणजे वैयक्तिकरित्या ज्याला पुढं भविष्यात काय करायचं असेल किंवा नेमकी काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र दालन तिथं उघडणार आहोत। वेळापत्रकानुसार त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना वेळ देणार आहोत, जेणेकरून त्याचं वैयक्तिकरित्या काउन्सिलिंग करून पुढच्या दिशा आपण ठरवण्यासाठी त्याला मदत होईल। अनेक 12वी आणि विद्यार्थ्यांच्या ज्यांनी यश प्राप्त केले त्यांच्यासाठी बक्षीस युवा मंचच्या माध्यमातून भरपूर आहे, लकी ड्रॉच्या माध्यमातून आहे, पण त्या बक्षिसाला पण मर्यादा आहे। जे प्रत्येक शाळेचे उत्तीर्ण झाले त्यांचा आम्ही गुण गौरव सत्कार, त्यांना बक्षीस ते भविष्यात देणार आहोत। पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं आलात, हा कार्यक्रम घडून आणला, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो।